आजकालची जेन झी जनरेशन आहे ना, एक ट्रॅपमध्ये आहे आणि तिचं नाव आहे ओव्हर थिंकिंग. आजकाल जे पण 20मध्ये आहेत त्यांच्या किंवा जे टीनेज जस्ट त्यांनी संपवलं आहे, त्यांच्यामध्ये इतकी जास्त ओव्हर थिंकिंग आहे त्यांच्या करिअर, त्यांच्या रिलेशनशिप. तर विचार येतो की की ओव्हर थिंकिंगपासून कसं वाचायचं आणि कसं लाईफमध्ये एक क्लिअर डिसिजन्स घ्यायचे. मी पण एक टाईमला खूप ओव्हर थिंक करायचो आणि माझ्याकडून ॲक्च्युअलमध्ये गोष्टी होत नव्हत्या. जसं की ही गोष्ट घडली तर काय होईल किंवा ही गोष्ट नाही घडली तर काय होईल, जर मी ॲक्शन घेतले तर काय होईल किंवा जर मी ॲक्शन नाही घेतले तर काय होईल, माझ्याबद्दल विचार काय करतील लोकं, हे पण खूप जास्त मला ओव्हर थिंकिंगमध्ये येत होतं. तर मी ह्यापासून कसं वाचलो आणि आज मी क्लिअर डिसिजन्स कसे घेतो माझ्या लाईफचे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं ओव्हर थिंकिंग फक्त तुमच्या माइंडमध्ये असते, आउटर साईडला तिचा काहीच संबंध नसतो. आपल्याला वाटतं की यार ओव्हर थिंकिंग आपण करतो त्याने एक बाहेरचं पण जग बदलन, पण तसं नसते होत. तुम्ही जितकी जास्त ओव्हर थिंकिंग करता तितकं जास्त तुमच्या ब्रेनवर स्ट्रेस येणार आहे आणि दुसरं काहीच होणार नाही. बाहेर 0% फरक पडत असतो तुमच्या ओव्हर थिंकिंगचा, पण तुमची मेंटल हेल्थ त्यांनी खराब होत असते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्या की तुम्ही जर ॲक्शन घेतले तरच रिझल्ट भेटणार आहेत. ओव्हर थिंक करून काहीच भेटणार नाही आहे. तुम्हाला हे क्लिअर एक विचार करायला लागेल. मी पण जसं की मला जेव्हा आय बिलॉंग टू सायन्स, म्हणजे माझं 12थपर्यंत सायन्स होतं आणि नंतर मला कॉमर्स घ्यायची इच्छा झाली, कारण की माझा बिझनेसमध्ये आणि कॉमर्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. तर मी ओव्हर थिंक केलंच नाही तेव्हा. मी ॲडमिशन घ्यायला गेलो आणि मला BScला ॲडमिशन घ्यायचं होतं. तर मला ॲक्च्युअली सायन्समध्ये चांगले मार्क्स पण होते आणि मला सगळे सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं सांगत होते. पण मी 1 सेकंड पण विचार नाही केला, कारण की मी डायरेक्ट त्यात ऑन पॉईंट डिसिजन घेतलं आणि BComला ॲडमिशन घेतलं. त्याने माझा फायदा हा झाला की मला बिझनेसच्या बारेमध्ये अजून त्याने मी बिझनेसला अजून जास्त एक्सप्लोर केलं आणि मला नवीन गोष्टी माहीत झाल्या, जे ॲक्च्युली सायन्समध्ये मला माहीत नसते झाले. मी तिथं सायन्समध्ये एक ट्रॅपमध्ये राहिलो असतो आणि नंतर मला रिग्रेट झाला असतं की यार मी का BCom नाही घेतलं, का मी कॉमर्सच्या फील्डमध्ये नाही गेलो. ओव्हर थिंकिंग फक्त आणि फक्त तुमची मेंटल हेल्थ खराब करणार आहे, दुसरं काहीच होणार नाही आहे. आणि जितकी जास्त तुमची मेंटल हेल्थ खराब होईल तितकी जास्त तुमची फिजिकल हेल्थ पण इम्पॅक्ट होत असते. तुम्हाला माहीत असेल, तुमच्या माइंडचं आणि बॉडीचं खूप जास्त कनेक्शन असतं. तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जर तुम्हाला जास्त ओव्हर थिंक होत असलं तर एकच काम करायचं, ते म्हणजे डू इट ऑर डू नॉट. म्हणजे जर तुम्हाला ही गोष्ट करायची तर करून टाका. जर तुम्हाला कन्फ्यूज असताना तर नाही. तुम्ही एक कोड ऐकला असेल की इफ यू आर कन्फ्यूज देन आन्सर इज नो. जर तुम्ही कन्फ्यूज असताना तर आन्सर नो आहे आणि जर तुम्ही क्लिअर असताना तर आन्सर येस आहे. जर तुम्हाला खरंच त्यावरती काम करायचं, त्या गोष्टीवरती काम करायचं तर करून टाका. कारण की नंतर तुम्ही म्हणता तुमच्यासोबतचे काही जण ती गोष्ट करतील आणि पुढे जातील, कारण की तेव्हा त्यांनी ॲक्शन घेऊन ते डिसिजन घेतलेलं असतं. म्हणून जर तुम्हाला नंतर रिग्रेट होणार असेल तर मग ती गोष्ट आताच करून टाका. जसं की लेट सपोज तुम्हाला कोणाला तरी अप्रोच करायचं आहे, पण तुम्ही अप्रोच नाही करू शकायला लागलात, कारण की तुमच्यामध्ये एक फिअर आहे की काय होईल नंतर. आणि तुम्ही तसंच ओव्हर थिंक करत राहिलात. 1 महिने 2 महिने गेले आणि नंतर काही दिवसांनी तुम्ही बघता की मला ज्याला अप्रोच करायचं होतं ते तर दुसऱ्यासोबत आहे आणि मग त्यांनी तुम्ही जास्त तुमची मेंटल हेल्थ खराब करून टाकता. त्यापेक्षा इझी तर तुम्ही जाऊन अप्रोच केलेलं, जरी तसं नाही झालं पण तितकं तरी तुमच्या म्हणजे हे राहीन की यार मी ट्राय तर केलं आणि तुमच्यामध्ये रिग्रेट राहणार नाही. आणि लाईफमध्ये एक मी जी गोष्ट ऑब्झर्व केली त्यानुसार की लाईफमध्ये रिग्रेट्स असणं खूप अवघड आहे. जर रिग्रेट्स असले तर लाईफ खूप हार्ड बनते. म्हणून जितके असेल तितके रिग्रेट नसायला पाहिजेत. तुम्ही तुमचे 100% प्रत्येक गोष्टीमध्ये दिले पाहिजेत. जर ती गोष्ट नाही झाली तरी काय हरकत नाही, पण जर तुम्ही रिग्रेट करत राहिलात तर रिग्रेट लाईफ टाईम राहतात. तर ओव्हर थिंकिंगपासून वाचायचं म्हणजे 2च ऑप्शन आहेत. फर्स्ट म्हणजे क्लिअर थिंकिंग आणि सेकंड म्हणजे टेकिंग ॲक्शन. तुम्हाला मी अजून एक बार सांगतो की थिंकिंगचा आणि बाहेरच्या वर्ल्डचा काहीच संबंध नसतो. तुम्ही जितकं जास्त विचार करता तितकं जास्त तुम्ही टाईम तिथंच वेस्ट करायला लागलात. कारण की जोपर्यंत तुम्ही ह्या लाईफमध्ये ह्या वर्ल्डमध्ये ॲक्शन घेत नाही, जोपर्यंत तुम्ही ह्या वर्ल्डमध्ये काहीतरी इनपुट देत नाही त्याशिवाय आउटपुट भेटत नसतो. तुम्ही तुमच्या कंटेंटला बदलायला पाहिजे मी तर म्हणेन. कारण की तुमचं जितकं जास्त खराब कंटेंट असेल, जितकं जास्त तुमची वल्गर कंटेंट असेल किंवा जितकं जास्त वर्स्ट कंटेंट असेल तितकं जास्त तुमचा ब्रेन हरास्ट होतो त्याने आणि तुम्हाला मग नंतर प्रॉब्लेम्स येतात की विचार करण्याची क्षमता कमी होते आणि दुसरेच विचार येतात. म्हणून कंटेंट पण बदलू शकता. कंटेंट म्हणजे चांगलं कंटेंट कन्झ्युम करा, जे इन्फॉर्मेटिव्ह आहे, ज्यामध्ये काही व्हॅल्यू आहे. असं कंटेंट जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता तेव्हा तुम्ही समजून जाताल की यार 90% प्रॉब्लेम तर इथं संपली. ह्या ट्रिक्सने तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग कमी करू शकता आणि क्लिअर डिसिजन मेकिंग आणि क्लिअर माइंडफुलनेसने लाईफ जगू शकता. तर मी असेच व्हिडिओज ह्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, कारण की मी सेल्फ इम्प्रूव्हमेंटवर सध्या काम करतो आहे. जर तुम्हाला पण असे व्हिडिओज नंतर बघायचे असले तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी असेच व्हिडिओ बनवणार आहे नंतर पण.